मस्त खुसखुशीत लेयर्स किंवा घडीची बट्टी सोबत वरण, त्यावर छान तुपाची धार, घोटलेल्या वांग्याची भाजी, भात आणि छान शिरा. परफेक्ट खानदेशी पाहुणचार होईल असं जेवण आज इथे आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बट्टी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे धने, खाण्याचा सोडा, ओवा, जिरं, मीठ आणि तीळ. आता आपण काय करणार आहोत, एका मिक्सरच्या भांड्यात धने घ्यायचे 2 टेबलस्पून, जिरं घ्यायचे 1 टेबलस्पून आणि हे दोघेही साहित्य आपल्याला अगदी जाडसर दळून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने, कारण खूप मस्त फ्लेवर येतो धण्याचा बाटीमध्ये. आता खानदेशी पद्धतीने बट्टी बनवण्यासाठी पीठ कसं घ्यायचं, तर इथे मी हे खानदेशी पद्धतीने बट्टी बनवण्यासाठी बट्टीचं खास पीठ दळून घेतलेलं आहे. यामध्ये गव्हाचं पीठ मी 1 किलो घेतलं आहे, थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आणि मक्याचं पीठ 250 ग्रॅम घ्यायचं आहे. छान कुरकुरीत होतात बट्ट्या मक्याचं पीठ ॲड केल्याने. आणि जर मक्याचं पीठ नसेल तर थोडासा रवा ॲड करायचा. आता या पिठात आपण थोडीशी तीळ ॲड करणार आहोत. त्यानंतर ओवा आपल्याला अशा पद्धतीने हातावर घेऊन चुरून घालायचे आहेत पिठामध्ये, कारण मस्त फ्लेवर होतो बट्ट्यांना ओवामुळे. त्यानंतर हे जाडसर बारीक करून घेतलेलं धने आणि जिरे आपण इथे ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर थोडासा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे, हळद लागेल आपल्याला 1 टीस्पून. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं. आधी हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच बट्ट्या खुसखुशीत व्हाव्यात त्यासाठी मी हे एक मोठा चमचा गरम तेल करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे. आता हे गरम आहे म्हणून स्पूनने आधी मिक्स करून घेऊ आणि मग हाताने आपल्याला हे तेल सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं चोळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता तेल व्यवस्थित पिठात मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. असं म्हटलं जातं की खानदेशी डाळबट्टी म्हणजे पोटभर जेवणाचा आनंद, पण फक्त बट्टी आपल्याला मस्त जमायला पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने छान घट्टसर असा बट्टीसाठी आपण इथं पीठ मळून घेतो आहे. छान रवा टेक्स्चर आलेलं आहे आता आपल्या पिठाला. आता पीठ भिजून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ बाजूला ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटांनंतर बट्टीसाठी हे पिठाचे समान आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आता हे बट्टीचे गोळे बनवताना आपण हे लेअरचेही बनवू शकतो किंवा साधेही बनवू शकतो. तर लेअरच्या बट्टीसाठी आधी आपल्याला पिठाचा एक गोळा घेऊन तो पोळपाटावर थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आणि मग त्याला पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे. खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही लाटायचं आहे. आता ही पोळी लाटून झाल्यानंतर पोळीवर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि मग पोळीची एक साईड फोल्ड करून घ्यायची आणि तसंच तिघही साईड अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि मग चारही बाजू पकडून आतमध्ये वळवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने केल्याने बट्टीला छान लेअर येतात. हे बघा हा एक प्रकार झाला आहे आणि आता दुसऱ्या प्रकारे करून दाखवते. पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर तेल लावून पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. खूप जाडी नाही, खूप बारीकीने लाटायची पोळी. आणि पोळी लाटून झाल्यावर पोळीवर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे. असं तूप लावलं तरी चालेल आणि मग पोळीचा आपण जसा रोल करतो ना तसा रोल करून घ्यायचा आहे पूर्ण. त्यानंतर दोघी साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे रोल. आणि रोल करून झाल्यानंतर चारही बाजू आपल्याला अशा पद्धतीने क्लोज करून गोळ्याला असा गोलाकार द्यायचा आहे. हे असं केल्यामुळे बट्टीला छान पदर सुटतात. आणि आता तिसरी पद्धत म्हणजे पिठाचा गोळा थोडा मळून घ्यायचा आणि असा आतमध्ये वळून घ्यायचा आहे. वाटीसारखा थोडा खोलगट करायचा आहे. मग थोडं थोडं तेल लावत आपल्याला कडा अशा आतल्या साईडला फोल्ड करत राहायच्या आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे. याने काय होतं, बट्टी आपली छान खुसखुशीत होते. तर इथे आपली बट्टी वाफवण्यासाठी तयार आहे. बट्टी वाफवून घेण्यासाठी मी हे इडली पात्र घेतलं आहे, त्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडलीच्या ज्या प्लेट असतात ना त्यांना मी तेल लावून ठेवलं होतं, जेणेकरून बट्टी चिटकणार नाही. आणि आता आपल्याला एक एक गोळा असं इडली पात्रावर ठेवून घ्यायचं आहे. याला बाफला बाटी असंही म्हणतात. प्लेट इथे आपल्याला थोड्याशा क्रॉस ठेवायच्या आहेत, म्हणजे काय होतं, इडलीच्या प्लेटला जे काही होल असतात ना तिथून येणाऱ्या वाफेमुळे बट्टी आपली छान वाफली जाते. आता इडली पात्रावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट आपल्याला ही बट्टी हाय फ्लेमवर वाफवून घ्यायची आहे. आता एक 15 मिनिटांनंतर झाकण उघडून बघूयात. हे बघा किती मस्त फुललेली आपली बट्टी आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे बट्टीला. आता हे सगळे बट्टीचे गोळे आपण बाहेर काढून थोडे थंड होऊ देणार आहोत. आता बट्टीचे गोळे थोडे थंड झाल्यानंतर यांना आपण कट करून घेणार आहोत.
तर बट्टी ना केव्हाही थंड झाल्यावरच कट करायची, म्हणजे काय होतं त्याचा चुरा होत नाही आणि शेपही व्यवस्थित येतो. मस्तच लेअर आलेले आहेत आपल्या बाटीला. तर आता इथे सगळ्या बट्ट्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता ह्या बट्ट्यांना आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी तेल मी आधी गरम करायला ठेवलेलं आहे. बट्ट्या इथे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. पिठाचा छोटासा गोळा टाकून बघायचा. तर तेल इथे आपलं चांगलं गरम झालेलं आहे. 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. एकदा बट्ट्या तेलात टाकून झाल्यानंतर गॅस फ्लेम इथे आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे. एक 7 ते 8 मिनिट तरी लागतात आपल्याला ह्या बट्ट्या तळून घेण्यासाठी. तर हे बघा, इथे आपल्या बट्टीला छान सोनेरी कलर आलेला आहे. बट्ट्या आपल्या इथे तळून झाल्या आहेत. आता यांना आपण बाहेर काढून घेऊ आणि राहिलेल्या बट्ट्यासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. खानदेशात अशा प्रकारची दालबाटी खूपच प्रसिद्ध आहे. राजस्थानी दालबाटीपेक्षा ही थोडी वेगळी असून त्याची रेसिपी तुम्ही आजवर कधी पाहिलीही नसेल. बघितल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की बट्टी खूप कडक झालेली आहे, पण मी तुम्हाला दाखवते किती सुंदर लेअर आलेले आहेत बट्टीला आणि बट्टीमधली तीळ आणि ओवाही छान खुलून दिसत आहेत. हे बघा, किती मस्त बिस्किटासारखी बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी बट्टी आपली इथे बनवून तयार आहे. वरण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तूर डाळ. 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी. 3 वेळेस स्वच्छ धुवून ही डाळ आपल्याला थोडीशी भिजत ठेवायची, म्हणजे डाळ लवकर शिजते. आता वरण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी कुकरमध्ये मी ऑलरेडी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता ही धुतलेली तुरीची डाळ शिजवण्यासाठी पाण्यात टाकून घेऊ. स्पूनने डाळ थोडीशी मिक्स करून घेऊ पाण्यात. पाणी लवकर गरम होण्यासाठी मी कुकरवर 2 मिनिट हलकंसं झाकण ठेवून घेते. 2 मिनिटांनंतर झाकण उघडून बघू. पाण्याला छान उकळी फुटले आणि आता आपल्याला या पाण्यावर जो फेस आलेला दिसतोय तो स्पूनने काढून घ्यायचा आहे. डाळ मऊ शिजावी म्हणून मी 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊ. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिट ही डाळ शिजू द्यायची आहे. डाळ शिजते तोपर्यंत आपण घोटलेल्या वांग्याची भाजी बनवून घेऊ. घोटलेल्या वांग्याच्या भाजीसाठी इथे मी हे 500 ग्रॅम छोटी काटेरी वांगी घेतलेली आहेत. आता आपण आधी या वांग्यांवरचे थोडे थोडे काटे काढून घेणार आहोत. बाजारातून वांगी घेताना थोडीशी कोवळी आणि काटेरीच वांगी घ्यायची, म्हणजे त्याच्यात जास्त बिया नसतात. सगळ्या वांग्याचे काटे काढून झाल्यानंतर सुरीने वांग्याची थोडीशी देठ कट करून घ्यायची आहेत आणि मग वांगे आपल्याला शक्य तितकी बारीक चिरून घ्यायचे आहेत. तसं या लहान वांग्याचे थोडेसे देठ ठेवले तरी भाजी चांगली होते. तर हे बघा, मी अशा पद्धतीने वांग्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता वांगी कट करून झाल्यानंतर या बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यात आपल्याला ही कापलेली वांगी टाकून घ्यायची आहेत. ही कापलेली वांगी पाण्यात बुडवून घ्यायचे, जेणेकरून ते काळसर होणार नाही. आता वांग्याचा कडसरपणा कमी व्हावा म्हणून मी या पाण्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि वांगीसुद्धा काळी पडत नाही असं मिठाच्या पाण्यात कापलेली वांगी ठेवल्याने. आता ही वांगी आपल्याला अशीच पाण्यात ठेवायची आहेत. तोपर्यंत घोटलेल्या वांग्याच्या भाजीसाठी मी मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे 7 ते 8 हिरवी मिरची तिखट, एक 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेते, अद्रकचे काही तुकडे घेणार आहे, जिरंसुद्धा आपण इथे सोबतच बारीक करून घेणार आहोत. तर हे बघा, मी असं मिक्सरवरून थोडंसं वाटून घेतलेलं आहे मिरचीला. आता बघूयात भाजी कशी बनवायची. पॅनमध्ये तेल घेणार आहे 2 टेबलस्पून. तेल थोडं जास्तच घ्यायचं या भाजीसाठी. मग मोहरी घेते 1/2 टीस्पून. त्यानंतर जिरं लागणार आहे 1 टीस्पून. जिरं छान फ्राय झाल्यानंतर या तेलात आपण मिक्सरमधून जी बारीक करून घेतलेली लसूण, मिरची आणि अद्रक आहे ते इथे आपण परतवून घेणार आहोत. इथे मिरची आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगली परतवून घ्यायची आहे, कारण तेव्हाच तिचा तिखटपणा भाजीत उतरतो. तोपर्यंत इकडे मी हे वांगे 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित चोळून धुवून घेतलेले आहेत आणि आता हे वाटणही छान फ्राय झाल्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला ही कापलेली वांगे ॲड करून घ्यायची आहेत. या घोटलेल्या वांग्याच्या भाजीसाठी ना खानदेशात लहान हिरवी वांगीच वापरली जातात, कारण त्यांना बिया फार कमी असतात, त्यामुळे त्या वांग्यांची चव अजूनच छान लागते. तुम्ही बघू शकता इथे वांगी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत हळद 1 टीस्पून. त्यानंतर धने-जिरे पावडर ॲड करणार आहे 1 टेबलस्पून. टेस्ट खूप छान येते भाजीला धने-जिरे पावडरमुळे. खूप जास्त वेळ लागत नाही ह्या वांग्यांना शिजायला. आता मीठ ॲड करून घेऊ चवीनुसार. खूप साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी केली जाते. असं खूप काही वाटण किंवा कांदे टमाटे वगैरे टाकण्याची गरज नसते, पण तरीही खूप छान टेस्ट येते या भाजीची.
आता काय करायचं आहे, वांगी शिजण्यासाठी साधारण अर्धा ग्लास गरम पाणी इथे आपल्याला ॲड करायचं आहे. तसं पाणी न टाकता सुद्धा ही वांगी शिजू शकतात, पण देठ पूर्णपणे शिजावं म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून ही वांगी शिजवून घेणार आहोत. तर वांगी पूर्ण परतवून झाल्यानंतर इथे एक 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेमवर पॅन कव्हर करून ही वांगी आपण शिजू देऊ. आता इकडे 5 ते 7 मिनिट झाली आहेत. पॅन उघडून बघूयात बरं वांगी शिजलीत का नाही आहेत ते. तर वांगी इथे शिजली आहेत आणि देठही इथे मस्त शिजलेले दिसत आहेत. अगदी मऊसर शिजलेली आहेत आपली वांगी. आता आपण या भाजीला घोटलेली वांग्याची भाजी म्हणतोय, पण वांग्याचा तर आपल्याला इथे अख्ख्याच फोडी दिसत आहेत. तर त्यासाठी काय करायचं, एका मॅशरने ही वांगी आपल्याला अशी मॅश करून घ्यायची आहेत. खानदेशात लग्नाच्या पंक्तीत तर हमखास ही घोटलेली वांग्याची भाजी बनवली जाते. तसंच गावाकडे जाऊचा कार्यक्रम असेल किंवा गावाकडे भंडारा हा प्रकारही खूप जास्त प्रसिद्ध आहे, तेव्हा या भंडाऱ्यात वरणबट्टी, वांग्याची घोटलेली भाजी आणि शिरा हा सर्वात लोकप्रिय मेनू असतो. तर हे बघा, वांगी अशा पद्धतीने मी छान मॅश करून घेतलेली आहेत. खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नसायला पाहिजे ही भाजी. आता ॲड करू खूप सारी हिरवीगार कोथिंबीर. काही ठिकाणी या भाजीत शेंगदाण्याचं कूट देखील घातलं जातं, पण शेंगदाण्याचं कूट घातल्याने काय होतं, वांग्याची ओरिजिनल टेस्ट कमी होते. म्हणून मी इथे या भाजीत आज दाण्याचं कूट घातलेलं नाही आहे. कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एक 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर आपण पॅन कव्हर करून एक वाफ काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी बघू, मस्त मऊसर शिजलेले दिसत आहेत वांगे आणि कडेने बघा तेलही छान सुटलेलं आहे भाजीला, म्हणजे भाजी आपली परफेक्ट शिजलेली दिसते. 15 मिनिटांतर कुकर उघडून बघू, मस्तच डाळ छान मऊ शिजलेली दिसते. तर मग आता वरणाला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी 1 टेबलस्पून तेल टाकते. मोहरी टाकूयात 1 टीस्पून, मग जिरं 1 टीस्पून. जिरं पण मस्त फ्राय होऊ द्यायचे. त्यानंतर मग बारीक चिरलेला लसूण टाकायचं आहे. लसूणचा थोडासा लाईट गोल्डन कलर आल्यावर आपल्याला यात बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता एक 10 ते 15 सेकंद हे आपल्याला सगळं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर हिंग टाकून घेऊ. मग हळद 1 टीस्पून. हिंगामध्ये पाचक गुणधर्म असतात म्हणून वरणात हिंग हा आवर्जून टाकलाच पाहिजे. तर हे बघा, आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता या स्टेजला आल्यावर आपल्याला यात आपण शिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत. वरणाला एकदा थोडी उकळी आल्यावर आपण यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ मिठाला वरणात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरण पातळ घट्ट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्तच. तर इथे आपलं हे वरण रेडी आहे. आता आपण प्रसादाचा शिरा बनवून घेऊ. इथे 1 वाटी हा रवा घेतला आहे, साधारण 100 ग्रॅम आहे. थोडंसं जाडसरच रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे शिऱ्यासाठी, कारण जाडसर रव्याने ना छान दाणेदार होतो शिरा. आणि सेम रव्या इतकीच आपण इथे साखर घेतलेली आहे आणि अजून लागणार आहे 1 वाटीभर तूप. सोबतच मी इथे शिऱ्यासाठी घेतलेत काही ड्रायफ्रूट्स. त्यात बदाम घेतलेत 6 ते 7, थोडेसे किसमिस, चारोळी घेतल्यात आणि एक 5 ते 6 काजू. आणि अजून आपल्याला लागणार आहे ही वेलची पावडर. या व्यतिरिक्त शिरा बनवण्यासाठी एक तर फक्त दूध किंवा फक्त पाणी किंवा दूध आणि पाणी दोघी मिक्स करून घातलं जातं. तर आपण काय करणार आहोत, त्याच वाटीच्या प्रमाणात मी इथे 1.5 वाटी पाणी आणि शेवटी 1.5 वाटी मी दूध घेतलेलं आहे, म्हणजे साधारण 3 वाटी दूध किंवा पाणी आपल्याला इथे लागणार आहे. तर आता आपण हे दूध आणि पाणी गरम करायला ठेवू साईडला. आता बघूयात प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते. पॅनमध्ये 1 वाटी तूप आपण घेतलं आहे. हे तूप थोडंसं मेल्ट होऊ देऊ. तूप असं हलकंसं गरम झाल्यावर आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. फक्त मंद आचेवर थोडेसे सोनेरी रंगावर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहे. तर हे बघा, ड्रायफ्रूट्सला थोडासा सोनेरी रंग आला आहे आणि किशमिश पण आपला छान फुललेला दिसतोय. आता आपण यांना बाहेर काढून घेऊ. तर हे बघा, एका डिशमध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स बाहेर काढून घेतलेत. तर साजूक तुपातील शिरा बनवताना जेव्हा आपण रवा तुपात घालतो तेव्हा तो थंड तुपात न घालता थोडासा रवा तुपात असा टाकून बघायचा. तो जर अशा पद्धतीने फुलला तरच सगळा रवा तुपात घालायचा. तर त्याच्याने काय होतं, रवा छान फुलतो आणि शिरा आपला छान दाणेदार होतो. आणि जर थंड तुपात भाजलेल्या रव्याने बनवलेला शिरा आहे ना, असा चिकट होतो.
तर ही आपली इथे एक टीप आहे. आणि दुसरी टीप म्हणजे मंद आचेवर जोपर्यंत रवा फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजत राहायचा आहे. रव्यातील एक एक दाणा असा मोकळा झाला पाहिजे, कारण रवा जितका चांगला तुपात भाजला गेला ना तितकी छान चव येते शिऱ्याला, म्हणून रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथे रव्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आणि छान स्मेल येतोय तुपाचा आणि रवा भाजल्याचा. जर तुम्हाला केळी आवडत असेल ना तर शिऱ्यात ह्या स्टेजला आल्यावर केळी कुस्करून घालायची. आता आपण यात ॲड करणार आहोत गरम केलेलं दूध आणि पाणी. आता इकडे रवा आणि दूध दोघंही गरम आहे, त्यामुळे रव्यामध्ये दूध टाकताना थोडं उडू शकतं, त्यामुळे हळूहळू टाकायचं आहे आपल्याला इथे. पण गॅस फ्लेम इथे आपल्याला लोच राहू द्यायची आहे. हे मिश्रण जरी आता आपल्याला पातळ दिसत असेल पण रवा पूर्ण दूध ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. तर 2 मिनिट आपल्याला हे पॅन कवर करून रवा थोडासा शिजू द्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटांनी पॅन उघडून बघू. तर हे बघा रवा छान फुललेला दिसतोय आणि साईडला पण रव्याने थोडंसं तूप सोडलेलं आहे. तेव्हा आपल्याला मिश्रण थोडंसं पातळ वाटत होतं, पण आता दूध पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि छान मोकळा झालेला दिसतोय आपला रवा. आणि आता हाच परफेक्ट टाईम आहे आपला साखर मिक्स करण्याचा. सेम रवा घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणात आपण इथे साखर ॲड करणार आहोत. म्हणजे 1 वाटी रव्याला मी 1 वाटी साखर इथे ॲड केलेली आहे. जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता श्रावण आहे, पुन्हा गणपतीमध्ये सत्यनारायणाच्या पूजेतील महाप्रसादामध्ये अशा प्रकारचा साजूक तुपातील शिऱ्याचा नैवेद्य नक्कीच केला जातो. तसं याला सुजी हलवा असंही म्हणू शकता. इथे तुम्ही बघू शकता रव्यामध्ये साखर पूर्ण मिक्स झालेली आहे. आता आपण पुन्हा 2 मिनिट पॅन कव्हर करून घेणार आहोत, जेणेकरून साखरेचा गोडवा पूर्ण रव्यामध्ये उतरेल. आणि मग बघू 2 मिनिटांनी मस्त स्मेल येतोय आपल्या शिऱ्याचा. रवाही छान फुललेला आहे. आता आपण यात ॲड करणार आहोत थोडीशी वेलची पावडर. वेलची पावडर पूर्ण शिऱ्यामध्ये इथे मिक्स करून घ्यायची आहे. तसं कोणी कोणी जायफळ पण घालतं आवडत असेल तर, पण वेलची पावडरमुळे ना मस्तच फ्लेवर येतो शिऱ्याला. आता ड्रायफ्रूट्स आपण इथे ॲड करणार आहोत. इथून पुढे जसं जसं आपण याला शिजू देऊ ना तसं तसं तो शिरा थिक होत जाणार आहे. पण आपल्याला असाच मऊसूत आणि लुसलुशीत असा शिरा पाहिजे, म्हणून आपण आता याला जास्त शिजवणार नाही आहोत. पण असा सॉफ्ट शिरा पण खूप छान लागतो खायला. आता आपण यात ॲड करू 2 ते 3 तुळशी पत्र. तर अशा पद्धतीने खानदेशातील फेमस डिश आज आपण बनवली आहे, जी श्रावणात उपवास सोडण्यासाठी आवर्जून बनवली जाते. रेसिपी आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.